शुभ श्रावणी मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की श्रावणी सानिकाची बाजू घेणार आहे आणि शुभूच्या आईला मोठा धडा शिकवणार आहे. शुभूच्या आईने काय केलंय माहितीये, तिने ना सानिकाचं लग्न ठरवलंय एका अशा माणसासोबत जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. आणि जेव्हा ते लोक त्या माणसाला बघायला जातात, तो दुसरा तिसरा कोणी नसून विक्रम घाडगे पाटील असतो. तो विक्रम घाडगे पाटील, तो म्हातारा सानिका सोबत लग्न करणार आहे. आणि त्याने सांगितलंय की तो तयार आहे सानिकाला स्वीकारायला. जरी तिचं ऑलरेडी बाळ असलं, जरी ती ऑलरेडी प्रेग्नेंट असली, तरी तिला बायको म्हणून स्वीकारायला तो विक्रम घाडगे पाटील तयार झालेला आहे. आणि हे ऐकून त्यावेळेस अनुराधाने लगेच लग्नासाठी होकार देऊन टाकलेला असतो. डायरेक्ट ती पेढे घेऊन आलेली असते. तिला माहिती नसतं की हे सगळं हा जो माणूस आहे तो विक्रम घाडगे पाटील आहे. पण तिने डायरेक्ट त्या माणसासोबत, जो माणूस हे लोकांचे लग्न जुळवतो, त्या माणसाला सांगितलेलं असतं की तुम्ही आमच्या मुलीसाठी एक पोरगा बघा. त्यांनी सांगितलं की आम्ही एक माणूस बघितलाय, तो तयार आहे लग्नासाठी. आणि ज्या वेळेस मग घरचे शुभ, श्रावणी सगळे लोक विचारतात कोण आहे तो माणूस, तर त्यावेळेस अनुराधा बोलते तुम्ही लोकांनी मला विचारायची गरज नाहीये. तुमच्या दोघांचा, शुभचा श्रावणीचा, तुमचा तर काही संबंध पण नाहीये. तुम्हाला काय पडली नाहीये या मुलीची. तुम्ही तर तुमचं लग्न करून बसलाय. त्यामुळे सानिकाचं इंद्रनील सोबत लग्न नाही झालं. तर आता तुम्ही या सगळ्याच्या मध्ये पडायचं नाही. मी बघणार माझ्या मुलीसाठी मला कोणता मुलगा बघायचा आहे. आणि आता श्रावणीला हे सगळं ऐकून लक्षात येतं की सानिकाला देखील हे पटलेलं नाहीये. आता सानिका तर बिचारी गप्प असते. आता तिच्याकडून चूक झालीये, त्यामुळे ती याचा प्रायश्चित्त भोगत असते. आणि ती तयार असते आता शुभूची आई ज्या माणसासोबत लग्न करायला सांगेल त्या माणसासोबत लग्न करायला. आणि मालिकेच्या पुढच्या भागाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला बघायला मिळालं की तो माणूस घरी येणार असतो, जो माणूस सानिकासोबत लग्न करायला तयार झालाय. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून विक्रम घाडगे पाटील असतो. आणि हे पाहिल्यावर त्यावेळेस शुभूच्या बाबांना खूप जास्त राग येतो. ती म्हणते या माणसासोबत तू लग्न लावते आपल्या मुलीचं, ज्याने आपलं आयुष्य बर्बाद केलं. विक्रम घाडगे पाटीलनेच शुभूच्या बाबांना ब्लॅकमेल केलं होतं एक पद्धतीने, तो महालक्ष्मीचा महागडा हार चोरण्यासाठी. आणि तो यांच्या फॅमिलीच्या वाईटावर आहे त्या माणसासोबत, आणि ते पण तो 10 वर्षांनी मोठा आहे त्या म्हाताऱ्यासोबत सानिकाचं ते लग्न लावायला निघालेले आहेत. आणि त्यावेळेस आपल्याला बघायला मिळते की शुभूची आई गप्प राहते. ती ती बोलत नाही त्या विक्रम घाडगे पाटीलला काही, त्याला काही नकार वगैरे देत नाही. तिला तो माणूस आवडलेला नाहीये, पण तिने तरी तयारी दाखवली त्यासोबत लग्न करण्याची. आणि याच कारणाने आपल्याला लक्षात येत आहे की श्रावणीला लक्षात आलंय की या माणसासोबत तर सानिकाचं लग्न नाही झालं पाहिजे. मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की श्रावणी फायनली स्टँड घेणार आहे त्या सानिकासाठी. तिची मदत करणार आहे आईसोबत लढण्यासाठी आणि हे लग्न कॅन्सल करण्यासाठी. कारण विक्रम घाडगे पाटीलचा हा फक्त एक प्लॅन आहे, सानिकासोबत लग्न करायचं आणि त्यानंतर काहीही करून शुभ आणि श्रावणीचा डिवोर्स घडवून आणायचा. आणि आधी त्याला सोयरीक जोडवायची यांच्या फॅमिलीसोबत, नंतर यांच्या फॅमिलीला पूर्णपणे बर्बाद करून टाकायचं आहे. आणि या सगळ्यामध्येच आता कुठेतरी सानिका अडकते बिचारी. आता मालिकेत पुढे आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की या सगळ्यामध्ये श्रावणीने मनातल्या मनात ठरवलेलं असतं की सानिका बिचारी काही बोलणार नाही, ती फक्त सहन करणार आहे तिची आई जे सांगते ते. आणि आता या सगळ्यामध्ये लढायचं असेल तर श्रावणीच लढू शकते आणि शुभू लढू शकतो. आणि दुसरीकडे आपल्याला मालिकेत हे देखील बघायला मिळालंय की कुठेतरी विश्वंभरला श्रावणीची आठवण यायला लागली आहे. काय होतं आजच्या भागामध्ये ना, विश्वंभरला पाणी पाहिजे असतं आणि त्याला सवय झाली होती श्रावणीची कुठेतरी. आणि तो म्हणतो की श्रावणी पाणी घेऊन ये बाळा. आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस जी ते त्यांची त्याच्या भावाची जी बायको आहे, जी श्रावणीची काकू असते, ती पाणी घेऊन येते. आणि ती बोलते तुम्हाला श्रावणीची आठवण येते ना साहेब. आणि त्यावेळेस विश्वंभर बोलतो नाही नाही, मला नाही तिची आठवण येते. ते चुकून माझी सवय झाली ना कामाच्या गडबडीत, सवयीमध्ये मी चुकून बोलून गेलो श्रावणी, पण मला श्रावणीची आठवण नाही येते. पण त्यावेळेस काकू बोलते की तुम्ही स्वतःशी तरी खोटं बोलू नका. हे बघा तुम्हाला तिची आठवण येते तर आपण एकदा तिला विचारूया ना, तिला काहीतरी बोलूया. कारण श्रावणीला बिचारीला खूप हाल सहन करावे लागत आहेत. शुभूच्या घरचे तिला खूप त्रास देत आहेत, असं काकू विश्वंभरला बोलते. पण विश्वंभर बोलतो नाही, हे बघा ती स्वतःच्या मर्जीने आपलं घर सोडून गेली आहे, मला सोडून गेली आहे. त्यामुळे तिला जर शुभूच्या घरच्यांकडून त्रास होत असेल तर होऊ दे. आज न उद्या तो त्रास सहन करून ती पुन्हा आपल्या घरी येईल.
आणि हे हे सगळं लांबून अलकनंदा ऐकत असते. आता अलकनंदाला खूप टेन्शन येतं हे बघून. कारण विश्वंभर वाट बघतोय कधी श्रावणी घरी येणार आहे. म्हणजे आधी जेव्हा विश्वंभरने श्रावणीचं घरातलं सामान फेकून दिलं, तेव्हा अलकनंदाला असं वाटलं होतं, की या घराचे दरवाजे कायमचे बंद झालेत श्रावणीसाठी. पण तसं तर नाहीये. कारण विक्रम घाडगे पाटील तयार झालं, सॉरी विक्रम घाडगे पाटील आहे, विश्वंभर फायनली असं बोलतोय, की आज ना उद्या श्रावणी परत येईल घरी. आणि म्हणजे विश्वंभर वाट बघतोय श्रावणीला परत घरी येण्याची. त्याला आठवण येते श्रावणीची. आणि या कारणामुळे अलकनंदाला टेन्शन येतं. ती विचार करतोय, अरे बापरे, हा विश्वंभर यावेळेस चिडला कसा नाही श्रावणीचं नाव ऐकून. आणि या कारणामुळे आता अलकनंदाला टेन्शन आलंय. तिने ठरवलंय काहीही करून आपल्याला आता विश्वंभरच्या मनामध्ये श्रावणीच्या बद्दल अजून मोठा गैरसमज निर्माण करायचा आहे. आणि ते नाही केलं तर मग तिचा सगळा प्लॅन फेल होईल. कारण एका बाजूला तिचा प्लॅन चाललाय, की शुभ आणि श्रावणीला एकमेकांपासून लांब करायचं, त्यांचं घर तोडायचं. पण श्रावणी जर परत आली आणि विश्वंभरने तिला स्वीकारलं तर किती मोठी गडबड होईल. त्यामुळे विश्वंभरने श्रावणीला स्वीकारलं नाही पाहिजे आणि दुसरीकडे शुभ आणि श्रावणीचं लग्न पण तुटलं पाहिजे, असा प्लॅन अलकनंदाचा असतो. आणि दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळत आहे, की या सगळ्यामध्ये श्रावणी जी आहे तिने शुभच्या आईला आजच्या एपिसोडमध्ये एकदम असा रागात येऊन क्लिअर शब्दांमध्ये बोललंय, की सासूबाई, तुम्ही मला कितीही त्रास दिला ना तरी मी हे घर सोडून जाणार नाहीये. हे आता माझं घर आहे, माझा हक्काचं घर आहे आणि मी इथेच राहणार आहे. आणि हे ऐकल्यावर त्यावेळेस शुभूची आई फक्त बघतच राहते. कारण श्रावणीने एक प्रकारे आव्हान दिलंय शुभूच्या आईला, की या घरावर माझा हक्क आहे एक सून म्हणून. त्यामुळे मी इकडेच राहणार आहे. तुम्ही मला कितीही त्रास द्या, कितीही छळा, तुम्ही मला घराच्या बाहेर झोपायला लावा. त्या बाहेर झोपायला लावा, मला त्रास द्या, सगळं काम माझ्याकडून करून घ्या. तरीही मी याच घरात राहणार आहे. आणि या कारणामुळे शुभूच्या आईचे सगळे प्लॅन फेल होत आहेत. तिचा प्लॅन होता, की आपण श्रावणीला अटी घालायच्या, त्यानंतर तिला खूप त्रास द्यायचा, ती स्वतःही घर सोडून जाईल, स्वतः शुभूसोबत डिवोर्स देईल, असा सगळा त्या शुभूच्या आईचा प्लॅन होता. पण तो तर प्लॅन आपल्याला या मालिकेत फेल होताना दिसतोय. मालिकेत आपल्याला असं देखील बघायला मिळालं, की यांनी काय केलं, की यांच्या लक्षात आलं होतं, की श्रावणीला आपण बाहेर झोपायला लावतोय, तर शुभू देखील तिच्यासोबत बाहेर झोपतोय. त्यामुळे त्यांनी मुद्दाम श्रावणीला झोपती त्या ठिकाणी भरपूर कुंड्या ठेवलेल्या असतात. म्हणजे एकाच माणसाला झोपायची तिकडे जागा असते. आणि या कारणामुळे शुभूला तिकडे झोपता येत नाही. मग शुभू मुद्दाम यामुळे श्रावणीच्या जवळ जाऊन फक्त बसतो. तो झोपत नाही, पण तो बसायला एक जागा करतो. तेवढ्या एरियामध्ये तो बसतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की शुभ जो आहे तो म्हणतो, की काही झालं तरी मी माझ्या बायकोची साथ देणार आहे. आणि शोभा या सगळ्यामध्ये फक्त त्या शुभला टोमणे मारत असते. पण त्या शोभालाच माहिती नाहीये, की तिचाच नवरा बाहेर काळे धंदे करतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मालिकेत आपल्याला मोठा ट्विस्ट असा बघायला मिळाला, की तिच्या नवऱ्याच्या फोनमध्ये, त्यांच्या घरात जो जावई आलाय त्याच्या फोनमध्ये दुसऱ्या बाईचा नंबर सेव्ह असतो, शोभा 2 म्हणून. आणि ती मुलगी, ती बाई जी आहे, ती एकतर त्याची दुसरी बायको आहे किंवा बायको नसेल, पण शक्यतो त्याचं एक बाहेर अफेअर सुरू असेल. आणि त्याची मग कोणतरी बाहेर एक गर्लफ्रेंड आहे, किंवा असंच काहीतरी एक आपल्याला घोळ या मालिकेत बघायला मिळणार आहे. तर ही शोभा जी शुभला एवढे नावं ठेवतीये, की बायकोचा बैल वगैरे म्हणून, तर तिचा स्वतःचा नवरा बाहेर काळे धंदे करतोय तिलाच माहिती नाहीये. आणि हे जेव्हा समोर येईल ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, की हे सगळं कसं समोर येत आहे. फायनली आपल्याला असं दिसतं, की गोष्टी अशा जुळून येत आहेत, की आधी ना सानिकाचं जबरदस्तीने शुभूची आई लग्न लावून देते, तर कुठेतरी श्रावणीच सानिकाची मदत करेल हे लग्न कॅन्सल करण्यासाठी. आणि दुसरीकडे शोभाच्या नवऱ्याचे देखील बाहेर काळे धंदे चालू आहेत, तर श्रावणीच येऊन शोभाच्या नवऱ्याचं देखील सत्य बाहेर काढेल. मग अशा पद्धतीने हळूहळू आधी सानिका श्रावणीच्या बाजूने होईल, मग शोभा श्रावणीच्या बाजूने होईल. शुभूचे बाबा तर ऑलरेडी श्रावणीच्या बाजूने आहेत. आणि आता राहिली शुभूची आई. मग शुभूची आई हळूहळू श्रावणीच्या बाजूने होईल, पण आधी बाकी फॅमिली मेंबर हळूहळू श्रावणी त्यांना आपलंसं करून घेते. आणि फायनली शुभूची आई देखील होईल. पण हे सगळं ती कसं करून आणते ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडते ते.